नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि BK भूमेश मध्ये तुमचं स्वागत. मित्रांनो, महायुतीचा मॅनिफेस्टो म्हणजे किंवा जाहीरनामा जो शिवसेनेकडून प्रकाशित केला गेला तो आपण पाहिला आणि त्यावरती एक रिॲक्शन. खरंच हा जो मॅनिफेस्ट किंवा जाहीरनामा जो आहे तो कशा पद्धतीनं आहे आणि तो खरंच पुढे जाऊ शकते का आणि त्याच्यापासून काहीतरी विकासाच्या गोष्टी होऊ शकेत का यावरती आपण बोलणार आहोत. एवढंच काय, आपण महायुतीचं बोलतोय परंतु असं याचा अर्थ असा नाही की महाविकास आघाडीला सोडणार आहोत, आपण त्यांचं सुद्धा चिरफाड करणार आहोत. तर आपण या वेळेला महायुतीचं जे काही आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या संदर्भात आपण जे काही आहे ते बोलणार आहोत तिथं आणि पाहणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि यात सर्वात अगोदर सर्वात पहिलं त्यांनी सांगितलंय की लाडक्या बहिणींना ₹2100 जे प्रत्येक महिन्याला 1500 ऐवजी ऐवजी ₹2100 देण्याचा त्यांनी पहिला टाकलेला आहे. दुसरी सोबतच 25,000 महिलांचा पोलीस दलात समावेश करण्याचे वचन त्यांनी घेतलेलं आहे. तर मित्रांनो, सांगण्यासारखं असं की हे जे आहे, हा जो पहिला जो वचननामा आहे किंवा पहिला जो मुद्दा त्यांनी किंवा पहिला जो पॉइंट सांगितला आहे, हा खूप चांगला आहे. त्यांना अप्रिशिएट सुद्धा करायला पाहिजे की महिलांचा पोलीस दलामध्ये समावेश करणं हा एक खूप चांगला आहे निर्णय. पाहणं हेच आहे किंवा ह्यावरती किती पटीनं किंवा किती चांगलं इम्प्लिमेंटेशन केलं जात आहे, खूप चांगली गोष्ट आहे. सोबतच जे ₹1500 वरून ₹2100 वरती जाणं, हा कुठेतरी एक मला नाही पटलं. कारण की निव्वळ फक्त वाटत जाणं, परंतु ते वाटत असताना तो पैसा कुठून येणार आहे, याचा कुठल्याही पद्धतीनं याचं एक्सप्लेनेशन न करणं, हे मात्र चुकीचं आहे. तर तो पैसा येणार कुठून? कारण की 1500च्या ऐवजी आपण ₹2100 देत आहोत. परंतु पाठीमागं कितीतरी निराधारांचे पैसे अडवलेले किंवा कितीतरी कंत्राटदारांचे पैसे अडवलेले, कुठल्या प्रकल्प थांबवलेले, हे कुठेतरी यात दगा करू शकते. तर हे पैसे येणार कुठून? कुठल्या खात्यातून ते पैसे काढले जाणार? कशा पद्धतीने त्याचं नियोजन केले जाणार? हे तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, सोबतच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15,000 ठीक आहे, वर्षाला ₹15,000 हे देणार. सोबतच MSP ची हमी देण्याचे वचन या ठिकाणी देत आहेत. मित्रांनो, जे केंद्र सरकार आणि राज्य शासनातर्फे जे 6,000 जे दिल्या जात आहे, तर त्या ठिकाणी 12,000च्या ठिकाणी ₹15,000 देण्याचा निर्धार करत आहेत. ठीक आहे. चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये सुद्धा. आणि म्हणजे हा जो आहे जे 6,000 आणि 6,000 साइन दोन्ही 12,000 म्हणजे ते ₹3,000 जे काही वाढीव आहेत, हे राज्य शासनावरतीच बसणार आहेत बरं का. केंद्र शासनानं जर का केलं तर ते संपूर्ण देशासाठी करावं लागेल, पूर्ण देशाला द्यावं लागेल. म्हणजे ते सुद्धा पैसे आणि ही सुद्धा पैसे हा एक सुद्धा एक बोजा आहे. तो कशा पद्धतीने करणार आहेत हा सुद्धा एक प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी हे कुठेतरी उलगडा नाही केला याच्यामध्ये संभ्रम आहे आणि समजून घेणं महत्वाचं. हा एक शब्दांचा खेळ आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून ₹15,000 वर्षाला. शब्दांचा खेळ आहे बरं का. तर ह्या असं होऊ शकते की ₹15,000 देऊन याच्यातून शेतकऱ्यांची कर्जमाफी असं सुद्धा समजल्या जाऊ शकते. तर हा शब्दांचा एक खेळ आहे. याच्यात तो फोड करायला पाहिजे होती की किती लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि किती लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येऊ शकते आणि कोणत्या शेतकऱ्यांना त्यात समाविष्ट केला जाऊ शकते, याची फोड कुठेतरी केली नाही आहे. हा एक शब्दांचा खेळ सुद्धा असू शकते. हा एक समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येकास अन्न आणि निवारा म्हणजे प्रत्येक गरीबाला अन्न आणि निवारा देण्याचं वचन या ठिकाणी घेतलं जात आहे. आता प्रत्येक कुटुंबाला किंवा प्रत्येकास अन्न आणि निवारा, प्रत्येकाला अन्न भेटणं स्वाभाविक आहे आणि गरजेचं आहे आणि तो सरकारचं कर्तव्य आहे आणि निवाऱ्याची सोय करणं हे सुद्धा कर्तव्य आहे. परंतु आपण पाहतोय की शासनातर्फे दिल्या जाणारी घरं कोणाला भेटतायत, तर यावरती किती काम करताय हे सुद्धा एक पाहणं महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येकास अन्न, देशात किती लोकांना अन्न भेटतंय हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे. देशाची लोकसंख्या ही जेव्हा 140 करोड आहे, त्यामध्ये 80 जवळपास 80% जनतेला शिधापत्रिकाच्या माध्यमातून जेव्हा अन्न पुरवल्या जात आहे, म्हणजे देशात किती उपासमार आहे हे तुम्हाला समजू शकता. त्यानंतर वृद्ध पेन्शन धारकांना ₹2100
खूप चांगली गोष्ट आहे, जी 1500 रुपयावरून 2100 रुपये, आणि हे सुद्धा गरजेचं आहे. त्यासोबतच शासनानं किंवा सरकारनं दिव्यांगांसाठी सुद्धा काहीतरी करायला पाहिजे होतं. मला वाटते पुढं असेल तर आपण पाहूया. पण ठीक आहे, पुढं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, नसेल तर दिव्यांगांसाठी सुद्धा याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की वृद्ध लोकांसोबत सोबतच दिव्यांगांना सुद्धा महत्वाचं आहे. सोबतच वृद्ध लोकांना 75 वर्षाच्या वरती, 90 वर्षाच्या वरती, 75 वर्षाच्या वरती एसटी बस मोफत. म्हातारे जातील कुठं? म्हणजे हे काय, दात नसलेल्याला चणे देणं असं होऊन जाईल. पण तो विषय आपण वेगळा ठेवूयात. पण वृद्ध लोकांना पेन्शन 2100 रुपये. ठीक आहे. वी अप्रिशिएट. जीवनावश्यक वस्तूंच्या स्थिर किमती स्थिर ठेवणं, राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती ह्या स्थिर ठेवणं, म्हणजे जी महागाई वाढली आहे तिला महागाई कायम ठेवणं, त्याच्या किमती कमी करणं नाही आहे. ठीक आहे. तर हा एक स्थिर ठेवणं. जर का तुमचं खाण्याचं तेल हा समजा 190 रुपये, 180 रुपये किलो असेल, तर तो तेवढाच राहील, कमी होणार नाही. आणि कारण की राज्याच्या तिजोरीवरती सुद्धा भर पडताय ना, तर मग ते काढणार कुठून? तुमच्याकडूनच काढले पाहिजेत. लाडक्या बहिणींना जर का देत असतील पैसे, तर मग भाषांकडून, जावयांकडून काढलेच पाहिजेत, नाही का? तर हा एक महत्वाचा पॉइंट आहे बरं का. त्यानंतर 25 लाख रोजगार निर्मिती, तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना रुपये 10,000 म्हणजे प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 विद्यावेतन देण्याचे वचन. मित्रांनो, ज्यावेळेस निवडणुकी लागण्याच्या अगोदर लाडका भाऊ योजना जी पाहिली होती आपण, त्याच्यामधून सुद्धा हा एक्सप्लेन केलं होतं, किंवा हे जे सांगितलं होतं 25 लाख रोजगार निर्मिती जी करणार आहेत, तर ती 25 लाख रोजगार निर्मिती पहिल्या वर्षापासूनच करणार की शेवटचे 3 वर्ष संपल्यानंतर करणार, हा सुद्धा एक महत्वाचा पॉइंट आहे. आणि मग तिकडे रोजगार निर्मितीसाठी 25 लाख रोजगार काढायचे, आणि तिकडं पुढचं निवडणूक लागायची. अशा पद्धतीने नको व्हायला पाहिजे. रोजगार निर्मिती करणं हे तितकं चांगलं आहे, परंतु त्यासाठी आपले उद्योगधंदे सुद्धा थांबले पाहिजे तिथं, जेणेकरून त्या मुलांना रोजगार निर्मिती होईल. नाहीतर मग आमच्याकडे आहेत रोजगार निर्मिती उपलब्ध करून द्यासाठी सरकार, किंवा इकडं अग्निशमन दलासाठी एक युनिट दिला जात आहे, नगरपंचायतला अग्निशमन दलाच्या गाड्या दिल्या जात आहेत, आणि त्या ठिकाणी त्यांना कंत्राटी बेसवरती किंवा कंत्राटी तत्वावरती त्यांना कामावरती घेतल्या जात आहे. म्हणजे याला रोजगार आपण समजू शकत नाही. तर रोजगार हा कायमस्वरूपी रोजगार असला पाहिजे, ना की तो आज 4 दिवस खाल्लं आणि 5व्या दिवशी उपाशी मेलं, तसं रोजगार नको पाहिजे महाराष्ट्राला. आणि तशी बेरोजगारी परवडली, पण तसं रोजगार नकोय. कारण की ज्या वेळेला बेरोजगार किंवा जो एक युवक जेव्हा काम करायला जाते, त्यावेळेला त्या युवकाला वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष ज्यावेळेस रोजगार मिळते, आणि त्यानंतर जर का तो बेरोजगार बनत असेल, तर तशा वेळेला त्याचं कुटुंब, त्याच्या पाठीमागचं असलेलं लेकरं, बाळ, बायको, सगळ्या गोष्टी ह्या उघडे पडतात. आणि अशा वेळेला काय होतं की 5 वर्ष, 10 वर्ष किंवा 6 वर्ष जे काम करते, त्यानंतर मग त्याचं कुटुंब कसं चालणार, हा एक प्रश्न येते. तर हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तर त्याच्यावरती जर का काम झालं तर खूप चांगलं होईल. नाहीतर मग कंत्राटी भरती किंवा कंत्राटी पद्धतीने रोजगार देऊन उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की भजे, पकोडे तळा आणि हा रोजगार निर्मिती तुम्हाला करून दिलो, असं जर का सांगितलं जात असेल, तर हे कुठंतरी समजून घेणं काळाची समजून घेणं महत्वाचं आहे. 45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार. खूप चांगली गोष्ट आहे, पांदण रस्ते बांधले पाहिजेत. आजही गावागावांमध्ये जाण्यासाठी तुम्ही जर का पाहिलेत, मी चांगल्या पद्धतीने सांगू शकतो गडचिरोली जिल्ह्यामधलं, किंवा आजही गावांमध्ये जाण्यासाठी रस्तेच नाही आहेत. पांदण रस्ता तर जाऊ द्या, रस्तेच नाही आहेत त्या ठिकाणी जाण्यासाठी. तर रस्ते बांधणं खूप महत्वाची आहे आणि चांगली गोष्ट आहे याच्यावरती सुद्धा. पण जेव्हा तुमचा महायुतीचा एखादा मोठा नेता एखाद्या सभेसाठी येतोय आणि त्याच्यावरती अमाप खर्च केला जात असेल, आणि पांदनची माती त्या ठिकाणी टाकली जात असेल, आणि पांदन रस्ते इकडे बांधले जात नसतील, तर हे समजून घेणं फार गरजेचं आहे. तर हे पांदन रस्ते बांधले गेले पाहिजेत. कारण की रस्ते बांधणी केल्याशिवाय खेड्याचा विकास होणार नाही, आणि खेड्याचा जोपर्यंत विकास होणार नाही, तोपर्यंत महात्मा गांधीजींनी सुद्धा बोललं होतं की बा देशाचा विकास होणार नाही. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की खेड्याकडे चला. तर यासाठी पांदन रस्ते हे अति महत्वाचे आहेत, आणि ते बांधल्याशिवाय, रस्ते बांधणी झाल्याशिवाय आपल्या राज्याचा, खेड्याचा, गावाचा किंवा देशाचा विकास होऊ शकत नाही. पण रस्ते बांधणी किंवा पांदन बांधणीसाठी सुद्धा कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी राहील हे सुद्धा महत्वाचं आहे.
दुसरी गोष्ट अशी की यावरती काम करत असताना याचाही विचार केला पाहिजे. नाही कारण की कसं आहे की बा रस्ते बांधताय म्हणजे तुम्हाला खाले भेटले पाहिजे. त्याच्यातला पर्सेंटेज, कमिशन या सगळ्या गोष्टी जरा ध्यानात ठेवाल नाही का? म्हणजे कसं 4% 30% 2% जर का भेटलं तुम्हाला खायला, तेव्हा बरं राहील. तर समजून घ्या मतदार तुम्ही, जागे व्हा आणि मतदारांना समजून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि सुरक्षा कवच. तर खूप चांगली गोष्ट आहे. त्यांना विमा संरक्षण देत आहेत. खूप चांगली गोष्ट आहे. विमा संरक्षण देत आहेत. अत्यंत मी ह्या गोष्टीचा म्हणजे एक सन्मान करतो. आणि अंगणवाडी आशा सेविकांना जे ₹15,000 मानधन किंवा वेतन जे काही तुम्ही द्याल, ते आता सध्या तरी मानधनच देत आहेत. पण ₹15,000 पर्यंत जेव्हा तुम्ही करणार आहात त्यांना मानधन म्हणा, वेतन म्हणा, जे काही कराल, ते लवकर करा जरा. नाहीतर मग काय, भूक लागली आज न खाणं द्यायचं 4 दिवसानं, याचा उपयोग नाही. कारण की गेल्या कित्येक वर्षापासून आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांच्यावरती अजूनही, आजही, आताही आणि अगोदरही अन्याय होत होता, होत आहे आणि कदाचित होत राहत आहे का माहिती नाही. परंतु हे लवकर करा. ठीक आहे. कारण की त्या बिचाऱ्या भांडतायत. त्यांनी खेड्यापाड्यामध्ये, तळागाळामध्ये काम करतायत. ज्यावेळेस कोरोनासारख्या महामारीच्या वेळेला एखाद्या गावामध्ये एखाद्या पेशंटपर्यंत, एखाद्या रुग्णापर्यंत जायसाठी कोणी तयार नव्हता. त्यावेळेला त्या गावात राहून आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका यांनीच त्या ठिकाणी जाऊन काम केलं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचलेत आणि त्यांची जे कष्ट आहेत खूप अत्यंत मोलाचे, जे ग्राउंड लेवलवरती काम करतायत, त्यांची सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. कारण की त्यांच्या सुरक्षेचा कोणी विचारच केला जात नाही. इकडे वरती बसणाऱ्यांचा लाख, 1.5 लाख, 1.25 लाख पगार आहे आणि जे खालती एकदम तळागाळाला काम करतायत, ज्यांनी खरोखर काम करतायत, ज्यांनी धूळ, माती, कणामध्ये काम करतायत, त्यांना डावलल्या जाते. तर हा सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. तर याच्यावरती विचार करा. पण समजून घेणं गरजेचं आहे, की निवडणूक जवळ येत आहे आणि तुम्ही जर का ह्या गोष्टी करत असाल, तर तसं नाही. सिरियसली केलं पाहिजेत. आणि दुसरं असं की खूप दिवसापासून त्यांची मागणी आहे. खूप चांगली गोष्ट आहे. केले तर ठीक आहे. केले तर खूप चांगली गोष्ट आहे. नाहीतर मग त्यांना कितीतरी वर्षापासून बोलल्या गेलं होतं, की तुम्हाला मोटरसायकल देऊ, मोबाईल देऊ, अजूनपर्यंत भेटले नाहीत आणि इकडे लाडक्या बहिणींना मोबाईल द्यायची सुद्धा तयारी चालली. वीज बिलात 30% कपात करून, हा मजाक केल्यासारखा आहे बाबा. वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन. अगदी बरोबर. वीज बिलात 30% कपात करू म्हणजे कशा पद्धतीनं? इकडे ₹6चं ₹10 युनिट करायचं आणि ₹30 कपात करायचं, हे कुठंतरी गणित बसत नाहीये. तर याच्यावरती चांगल्या पद्धतीनं किंवा फोडून जर का आलं, तर खूप चांगलं होईल. अक्षय ऊर्जेवरती काम करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि ते फायदेशीर सुद्धा आहे. अक्षय ऊर्जेवरती जे सोलर ऊर्जेवरती काम करणं सरकारला गरजेचं आहे आणि ते काळासाठी, देशासाठी सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय देशाची जे पर्यावरणीय जे काही समतोल आहे तो सुद्धा टिकून राहण्यासाठी सोपं होईल. खूप चांगली गोष्ट आहे. वीज बिलामध्ये कपात 30% झालीच पाहिजे आणि एवढा स्लो नाही याच्यामध्ये. पण जर का तुम्ही दुसऱ्या अँगलने घेत असाल, म्हणजे सौर ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जेवरती तुम्ही चालतो बोलताय, तर मग 50%चं गेसिंग किंवा 50% पर्यंत ठेवायला पाहिजे. झपाट्यानं सबसिडी दिली पाहिजे आणि झपाट्यानं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आता जसं तुम्ही योजना देत आहेत, मागेल त्याला सोलर पंप योजना किंवा कुसुम म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत, तर ते देत असताना अटी ज्या टाकल्या जात आहेत, ज्या शेतकऱ्यांना वॉटर पंप आहे त्यांच्याकडे, ज्या शेतकऱ्यांकडे वीज बिल कनेक्शन आहे, त्यांना सुद्धा दिलं पाहिजे. गरजू लोकांना सर्वांना दिलं पाहिजे आणि याची प्रोसिजर जी आहे ती फास्ट केली पाहिजे. तर कुठंतरी याच्यावरती खूप चांगलं चालता येईल. मित्रांनो, सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 29 100 दिवसाच्या आत सादर करण्याचे वचन. ठीक आहे. सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र, तर एक विजन महाराष्ट्र जेव्हा तुम्ही बनवताय, तर खूप चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यावरती तुम्ही बनवाल 100 दिवसाच्या आत, की तुमचा फक्त म्हणजे असं नको व्हायला पाहिजे, की आम्ही आलो, भूल जाओ सगळे. तर तसं नाही. खूप चांगली गोष्ट आहे. जसं वेगवेगळ्या राज्यांनी केलंय, जसं दिल्लीसारखं केंद्रशासित प्रदेश जे आहेत त्यांनी केलंय, खूप चांगली गोष्ट आहे. तर त्यांनी एक एक व्हिजन जे बनवत आहेत, तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला
शिक्षण, आरोग्य ह्या गोष्टी भेटण्या फार गरजेच्या आहेत, ज्या मला या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये मुळीच दिसल्या नाहीत. शिक्षणावरती कसं काम केलं जाईल, आरोग्यावरती कसं काम केलं जाईल, त्यासोबतच सरकारी ज्या काही भरत्या घेतल्या जात आहेत, सरकारी ज्या काही योजना, सरकारी ज्या काही नोकर भरती केली जात आहे, त्याच्यावरती काम करत असताना फक्त रोजगार निर्मिती, पण त्या परमनंट किंवा कायमस्वरूपी रोजगार निर्मिती जर का उपलब्ध केली तर खूप चांगलं होईल. दुसरी गोष्ट अशी किंवा रोजगार निर्मिती करत असताना ज्या मुलांचं फॉर्म भरल्या जात आहे, हजार हजार रुपयापर्यंत सामान्य माणसाची मुलं ही भरू शकत नाही फॉर्म, तर याचे सुद्धा सरकार याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. सरकारनं नाही हो, तुम्ही तर पक्ष त्याला काय बोलतोय आपण, तुम्ही पक्ष आहात, आता सध्या उमेदवार आहात, उमेदवार म्हणून ठीक आहे. काम कराल तुम्ही, जर का आलेच निवडून तर काम कराल तर खूप चांगलं होईल. नक्कीच हा कसा वाटला तुम्हाला, जे आपलं माझं विचार होतं, जे मी विचार तुमच्या पुढे मांडलं, हे कसे वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून तेवढं सांगा. आणि आपण महाविकास आघाडीचा जेव्हा ज्या वेळेला येईल त्यावेळेला वेळेस आपण सुद्धा त्यांचं सुद्धा चिरफाड करणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि सुजाण मतदार बना आणि तर्क लावून घ्या. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा. सर्वांना नमस्कार.